त्या नियमाचं पूर्ण पालन. अरे ट्रॅफिक सोडा, तो ट्रॅफिक का अडवून ठेवला तुम्ही? ट्रॅफिक सोडा. त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी यावेळेसचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं होईल. समन्वय समित्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. सर्व प्रकारच्या परमिशन्स या देण्याच्या संदर्भात तातडीनं व्यवस्था झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं कुठलंही अडचण नाही. काही छोटे मोठे मुद्दे त्यांनी मांडले ते आम्ही तात्काळ करू. आमचा प्रयत्न असा आहे की हा जो काही सण आहे हा आपला राज्य उत्सव आहे. राज्य उत्सव असल्यामुळे या उत्सवाला चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो साजरा व्हावा या दृष्टीनं आजची बैठक झाली आहे. कुठेही जे काही गणेश मूर्ती येण्याचे जे रस्ते आहेत किंवा विसर्जनाचे जे रस्ते आहेत यात अडथळे असू नये, कुठेही खड्डे असू नये या संदर्भातलेही निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आणि पर्यावरणपूरक अशा प्रकारचा गणेशोत्सव आपण साजरा करू. तर मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मोठं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. रिक्षा चालकांना ही मोठी मुदत देण्यात आली आहे. थेट जाऊयात माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याकडे. किशोरीताई, आपण बघितलं की ही मोठं वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडून आलंय. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीने हे रिक्षा चालक जे कोणी मुजोरगिरी करून दाखवत आहेत, खरं म्हणजे कुठल्याही राज्यात, महाराष्ट्र राज्यात आहात तर तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. उद्या आम्ही जर गुजरातमध्ये जाणार आणि काय उद्योगधंदा करणार तर गुजरातची भाषा आम्हाला आलीच पाहिजे. उद्या आम्ही युपीत जाऊ, युपीत धंदा पाणी करू तर तिथली भाषा आलीच पाहिजे. ह्या मातृभाषा आहेत. खरं म्हणजे यांना कशाला टायमिंग द्यायला पाहिजे. काही लोक तर आता रीलवर उघड नाही शिकणार, काय ते करून घ्या वगैरे सांगायला. अरे आमच्याच मराठी म्हणजे आम्ही एकीकडे मराठी अभिजात दर्जा दिला, मागून 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 आत्ता तो मिळाला. आणि एवढा दर्जा मिळाल्यानंतर पण या जिथे पोट भरणार तिथल्या मातृभाषेला नाकारणार, त्यांना मुदत काय? ज्या दिलेल्या मुदतीला पण ते अजून शिकले नाहीत आणि बरं हुशार आहेत. 1 वर्ष म्हणजे खूप टाइम झाला. हे एवढं मराठी भाषा असं पाहायला गेलं तर उलट सोपी आहे. तुम्हाला लिहायची आणि बोलायची. पहिलं ती बोलायची आहे, ती बोलण्याला पण ते नकार देत आहेत. आणि त्याच्यात जर आम्ही म्हणजे सन्माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्ष या अधिकच त्यांच्या फायद्याला पडतंय असं दिसतंय. का महाराष्ट्रातली मराठी भाषा शिकायला वर्षाच्या यांना मुदती का द्यायच्या? बरं देऊ नाही. या मुदती माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईकांनी त्यांनी आता काहीतरी काही दिवसाची मुदत दिली होती. ती तुम्ही पुन्हा म्हणजे काय आम्हालाच कळेनासं झालंय महाराष्ट्रातल्या जनतेला काय चाललंय. ताई, सुरुवातीला मातृभाषेला आमच्या अभिजात दर्जा मिळाला, ती शिकावी म्हणून पुन्हा आम्हाला जगडावं लागतंय की पोट भरायला आलेल्या लोकांनी शिकावी हे सांगण्यासाठी आम्ही झगडायचं. आता म्हणजे अभिजात दर्जा आम्ही मिळवला, आता आम्ही लोकांनी शिकावीत जे इथे पोट भरणार. बाहेरून आलेल्या जे महाराष्ट्रात आहेत त्यांना ते बोलतातच आहे, पण बाहेरून आलेली आणि भले इथे 15 वर्ष झाली तरी ते भाषा आमची बोलणार नाही. हा काय मुजोरपणा चाललाय. त्यामुळे कमी मुदत देऊन जबरदस्ती करून शिकलीच पाहिजे तर ते जरा मनावर घेतील. ते बोलते 1 साल आहे ना, देखेंगे, बघू आम्ही. त्यामुळे मला वाटतं फार झालं, यांना खूप मुदतवाढ मिळालेली आहे. बरं ताई, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा. आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुम्ही ऐकलं आता किशोरीताई काय बोलल्या. आणि आणखी एक प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी आता जी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे, म्हणजे प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलाय का? नाही, मला वाटतं याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघू नका.
प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला, अशा प्रकारे त्याला राजकीय रंग देण्याचा कृपया प्रयत्न करू नका. याच्याकडे प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन बघण्याची आवश्यकता आहे की बाबा मुजोरपणा करत असतील तर ते चालणारच नाही, ठेसून काढलं पाहिजे. प्रत्येक राज्यातल्या भाषेचा अभिमान प्रत्येक राज्यातला त्या अस्मितेचा विषय असतो. परंतु जर काही लोक शिकायला तयार आहेत आणि त्यांना सफिशियंट वेळ हवा असेल तर मला वाटतं शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना व्यापक दृष्टिकोन घेऊन प्रत्येक विषय त्या ठिकाणी हाताळावा लागतो. आणि जर त्या ठिकाणी रिक्षा चालक टॅक्सी चालकांची मागणी असेल की आम्हाला सफिशियंट वेळ पाहिजे आणि तो वेळ जर दिला असेल आणि त्यांची शिकायची इच्छा असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी तो वेळ दिला पाहिजे. आणि तशा प्रकारची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याच्यामुळे लगेच प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, अशा प्रकारे त्याला काही दिशा देण्याची काहीच आवश्यकता नाहीये. प्रताप सरनाईक असतील, मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही महाविकास आमची महायुती असेल, आम्ही सारेजण एकत्रित आहोत. एक गोष्ट मात्र खरी आहे की या ठिकाणी मुजोरपणा आम्ही शिकणारच नाही, आम्ही तुमचं ऐकणारच नाही, अशा प्रकारची भूमिका कोण घेत असेल तर ती या ठिकाणी या राज्यात योग्य नाहीये. आपल्या राज्याच्या भाषेचा अस्मितेचा त्या ठिकाणी प्रत्येकाला अभिमान आहे, तसा आम्हालाही आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनाही आहे. त्यांनी मुदतवाढ दिली, भाषा शिकू नका बोलू नका असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणालेले नाहीत. बरं, प्रवीणजी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, तुम्ही ऐकलं की याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, व्यापक दृष्टिकोनातून बघा असं प्रवीणजी म्हणतात. या मताशी मी आहे, नाहीच दिला पाहिजे. परंतु माझ्याच मातृभाषेला ज्या गोष्टीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही आजही आम्हाला सांगावं लागतंय, जे 15-20 वर्ष इथे राहतात आणि तरी मुजोरगिरीने मराठी बोलणार नाही अशा रील आम्ही बघतोय. अर्थात एखाद्या रिक्षात बसल्यानंतर आम्हीच सांगतो, हे बाबा मला डोंबिवलीला घेऊन चल, मला आमच्या शिवाजी चौकात घेऊन चल, हे आम्ही बोलतो, आपण बोलतोच. प्रवीण दादांचा विचार मला मान्य आहे की राजकीय वळण नकोच, या राजकीय वळणामुळेच हे माजतात. पण 1 वर्षाची भूमिका ज्या ती माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे ती जरा यांच्या पत्त्यावर पडते, कारण ऑलरेडी वेळ दिलेला आहे. आणि इथे काय अभिजात दर्जा देण्यासाठी सगळेच मांडलेत. या महाराष्ट्रातला प्रत्येक खासदारांनी विषय मांडलाय. त्यात करून जास्त करून म्हणजे आता त्यांना मान्य असो नाही तर ना मान्य असो, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हे अगदी राहुल शेवाळे असतील, कोण जेव्हा जेव्हा आमच्यात होते तेव्हा तेव्हा ते विषय मांडले गेलेले आहेत आणि मांडलेत. आणि ते आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांचा पण मान सन्मान राखून सांगते की तो अभिजात दर्जा मिळवला आम्ही. आणि मग या लोकांची शिकण्याची, उलट पुढे येऊन इथे एखादा आमदार युपी वाल्यांना आणतो आणि नको त्या गोष्टीवर नाचवतायत, तेव्हा नाही वाटत तुम्हाला की अरे असं नका करू? या काही गोष्टींच्या सणाला त्या चांगल्या नाही वाटत किंवा बऱ्या नाही वाटत. त्यामुळे मराठी तुम्हाला शिकलीच पाहिजे. आता ती माननीय मुख्यमंत्र्यांनी वर्षाची दिली आहे मुदत, पण वर्षभर वाट बघून मग परत म्हणतील आम्हाला नाही, आम्हाला आली नाही, मला वाटतं ते रॉंग होईल. निश्चितच. किशोरीजी, प्रवीणजी दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.